नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आजीदादांचं निधन होण्यापूर्वी एक आजीदादाचं स्वप्न होतं. त्यांना मुख्यमंत्री पद पाहिजे होतं. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. परंतु याच मुख्यमंत्री पदाला कुठेतरी शरद पवार यांनी कुठेतरी घोडा घातला आणि त्यांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. त्याचाच राग कदाचित आज सुनित्रा पवार यांना असावा आणि जे काही विलिनीकरणाच्या गोष्टी असतील ते होताना दिसत नाही. म्हणजेच काय तर सुनित्रा पवार यांनी निर्णय घेतला, त्यांनी जे काही उपमुख्यमंत्री पद असेल त्याची शपथ घेतली आणि भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. एकंदरीत ते त्यांच्या अजितदादा पवार यांचं जे काही स्वप्न असेल ते पूर्ण करण्याकरता एकंदरीत राष्ट्रवादीसोबतसुद्धा जाऊ शकत होते किंवा शरद पवार यांच्यासोबतसुद्धा जाऊ शकत होते, परंतु त्यांनी ते केलं नाही. एकंदरीत तटकरे असतील, पटेल असतील, त्यांचासुद्धा यामध्ये सहभाग आहे आणि त्यानंतर आज त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. परंतु अजितदादाचं स्वप्न जे काही मुख्यमंत्रीपद असेल ते त्यांना पाहिजे होतं. त्यांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. त्यांचं निधन झालं शेवटी. परंतु राष्ट्रवादीत असताना, आपल्या काकासोबत असताना, म्हणजे शरद पवार यांच्यासोबत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या होत्या. एकंदरीत त्यांना जे काही मुख्यमंत्रीपद होतं ते अपेक्षित होतं काकाकडून, परंतु ते झालं नाही आणि काकालासुद्धा पंतप्रधान व्हायचं होतं. ते देखील स्वप्न कदाचित हे अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पूर्ण होता थांबलं होतं. एकंदरीत राग काय होता आणि जे काही यापूर्वी काय घडलं होतं ते आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका. ज्या अर्थी अजितदादा पवार हे यापूर्वी राजकारणात आले, म्हणजेच काकाचं बोट धरत ते राजकारणात आले आणि शरद पवार यांनी त्यांना राजकारणात आलं हे देखील आपल्याला माहीत असेल. जे काही निष्ठावंत कार्यकर्ते त्यांना ते स्पष्टपणे माहीत आहे. त्यानंतर अजितदादा पवार यांना राजकारणात आलं. त्यांना जे काही जिल्हा परिषद असेल ते निवडून येण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यानंतर ते जिल्हा परिषदसुद्धा निवडून आले आणि त्यानंतर हळूहळू त्यांचं राजकारणात ते सक्रिय झाले. परंतु काकाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता, शरद पवार यांना पंतप्रधान होण्याकरता, याच शरद पवार यांना आज जे काही पद दिलं होतं किंवा भेटणार होतं ते भेटण्यासाठी अजितदादा पवार यांनी सुद्धा प्रयत्न केले होते आणि अजितदादा पवार यांनी आपलं जे काही कारभार असेल ते पूर्णपणे शरद पवार यांना देऊन टाकला होता. परंतु कालांतरानं जे काही काँग्रेस सरकार असेल ते काँग्रेस सरकार सत्तेत आलं. त्यांनी राष्ट्रवादी वेगळी केली आणि त्यानंतर शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये सोडलं आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी त्यांचा राष्ट्रवादी पक्ष उभा केला. एकंदरीत काय तर ज्या अजित पवारांना वाटत होतं की आपला काका पंतप्रधान व्हावा, ते आपलं स्वतःचं पद देऊन टाकतात. परंतु त्यानंतर काँग्रेसची परत सत्ता आली, राष्ट्रवादी सोबत विलिनीकरण झालं. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की उद्धव ठाकरे यांनासुद्धा मुख्यमंत्री पद देण्यात आलं होतं आणि तेच पद कुठेतरी अजितदादा पवार यांना अपेक्षित होतं, परंतु त्यांनी ते केलं नाही आणि अजितदादा पवार यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून शपथविधी घेतला आणि ते शपथविधीसुद्धा काही कालानंतराने किंवा काही तासासाठीच होता हे देखील आपल्याला माहीत असेल. आणि कुठेतरी हे सगळे सूत्र शरद पवार यांच्या हातात होते. अजितदादा पवार यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा अधिकारसुद्धा कुठेतरी ह्या अजितदादा पवार यांना शरद पवार यांना होता, परंतु त्यांनी ते तसं केलं नाही आणि त्यानंतर राग धरला आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी शपथविधी घेण्याचा प्रयत्न केला. कालांतराने त्यांनासुद्धा माहीत होतं की आता काका जरी म्हातारे झाले असतील आणि राष्ट्रवादी जर आपल्याला चालवायची असेल तर आपल्याला सूत्र हातात घेणं गरजेचं असणार आहे आणि त्यानंतर कुठंतरी विलिनीकरणाच्या गोष्टी होत होत्या. परंतु ही गोष्ट सुमित्रा पवार यांना चांगलीच माहिती होती. आपल्या पतीचं जे काही निधन झालं, त्यांचं जे काही स्वप्न असेल ते बाकी होतं आणि कुठंतरी याचाच राग हा शरद पवार यांच्यावरती असू शकतो. म्हणून तर त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. कदाचित ते त्यांच्या जे काही विलिनीकरणाच्या गोष्टी होत होत्या, अजितदादा पवार यांचं जे काही स्वप्न होतं विलिनीकरण व्हायचं ते कुठेतरी होता बाकी राहिलं आणि रागसुद्धा साहजिक निघलेला असावा. म्हणून तर यापूर्वीसुद्धा सुप्रिया सुळे यांनीसुद्धा काही विधान केले होते. शेवटी रक्त बाहेरचं बाहेरच असते आणि घरचं रक्त घरचंच असते, अशा पद्धतीचे सुद्धा विधान होते. म्हणूनच कुठेतरी कदाचित या गोष्टीचा राग सुमित्रा पवार यांना असावा आणि त्यांनी त्यांचा जे काही निर्णय घेतला भाजपसोबत जाण्याचा तो योग्य असावा, अशी देखील भूमिका कुठेतरी येताना दिसत आहे, तसं वाटत आहे. म्हणून या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते, कार्यकर्त्यांना काय वाटते
नक्कीच कमेंट करायला विसरू नका. जय शिवराय.